हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जातोय ग्रॉसरी शॉपिंगसाठी। मागे मी एक शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट केलेला होता, म्हटलं लॉंग व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल। तर आज आपण जातोय ग्रॉसरी शॉपिंगसाठी। तर लिस्ट वगैरे मी बनवलेली आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर बघू अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत, कारण मला खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे आहे। त्यामुळे मग म्हटलं सर्वच किराणा सोबत घेऊ। तर 30-35 वस्तू आहेत आणि त्यातून फक्त मला तेलाचा डब्बा नाही घ्यायचा, कारण एक्स्ट्राचा तेल डब्बा मी आणलाय, फक्त तेवढाच नाही घ्यायचा आहे। बाकी सर्व लिस्ट मी केली आहे, मोबाईलमध्ये फोटो देखील काढून घेतलाय। तर हे बघा, तेल डब्बा अजून शिल्लक आहेत, म्हणजे नवीनच आणलाय, काल परवाच फोडलाय। तर म्हटलं चला ग्रॉसरी शॉपिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया। तर चला आपण मार्केटला जाऊ आणि तिथे गेल्यावरती भेटू। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओजला लाईक करा आणि कंटिन्यू व्हिडिओला राहा। तर चला भेटूया मार्केटमध्ये। शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर मंडळी, आपण मार्केटमध्ये आलो आहे आणि जसं की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की हे मार्केट माझ्या घरापासून एकदम जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटं लागतात जेमतेम जाण्यासाठी। तर आल्यानंतर इथे माझी शॉपिंग सुरू झाली आहे आणि सर्वात पहिले मी जो किराणा बाजारा मला जो घ्यायचा आहे, ज्याची मी यादी बनवून आणलेली आहे, तर त्याच्यापासूनच सुरुवात केली। कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी वस्तू घेण्यासाठी गेले तर वस्तू तर बाजूलाच राहिला आणि मुलांनी सर्व खाऊचे पदार्थच घेतले। त्यामुळे ह्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की सर्वात आधी घरातला जो किराणा घ्यायचा आहे तो घेऊ आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ना तर ते तुम्ही घ्या, पहिले मला सर्व महत्त्वाच्या वस्तू घेऊ द्या। तर इथे शेंगदाणे वगैरे मी घेतले, कारण आता श्रावण चालू आहे आणि श्रावणी सोमवार आणि शनिवार प्रत्येकाला घरातल्या प्रत्येकाला उपवास असतो। शेंगदाणे शक्यतो आम्हाला जास्त लागत नाही, 1.5-2 किलो शेंगदाणे पुरेसे असतात एका महिन्यासाठी, पण उपवास असल्यामुळे खिचडी वगैरे बनवल्या जाते, कधी उपवासाचं पिठलं देखील बनवलं जातं, त्यामुळे मग शेंगदाणे जास्ती लागतातच, म्हणून मग इथे शेंगदाणे मी जास्त घेतले। आणि सध्या आहे ना, जसं पावसाळा किंवा थंडीचं वातावरण आहे ना, तर या वातावरणामध्ये कडधान्य जास्ती खाल्ल्या जातात पालेभाज्यांपेक्षा। त्यामुळे मग माझ्या घरामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असतातच, म्हणजे महिन्यामध्ये खूप वेळेस आमच्या घरात डाळ भात किंवा असं डाळीचा काहीतरी पदार्थ बनला जातो। त्यामुळे मग 1-1 किलो प्रत्येक डाळ मी घेतच असते। मग इथे हरभरा डाळ असेल किंवा मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, मठाची डाळ, सफेद उडीदाची डाळ, तर ह्या ज्या 4-5 डाळी आहेत ज्या आमच्या घरात खाल्ल्या जातात, तर त्या घेतल्या मी। आणि गूळ मी शक्यतो प्रत्येक किराण्यामध्ये घेत नाही, पण आता सध्या घरामधला पूर्णपणे गूळ सर्व संपलेला होता, त्यामुळे मग इथे मी 1 किलो गूळ घेते। तर ते देखील मी एकदम व्यवस्थित बघून घेते, कारण यामध्ये खूप सर्व प्रकारचे गूळ आले आहेत। ऑरेंज कलरचा आहे, पिंक कलरचा आहे आणि जो गावठी गूळ असतो एकदम काळा चॉकलेटी, तर तो मला पाहिजे होता, तेच मी बघत होते। आणि ऑर्गॅनिक देखील गूळ आहे, गुळाची पावडर देखील आहे, तर त्यापेक्षा मला मग जो बेटर वाटला मी तो घेतला। त्यानंतर मग मी इथे बेसन पीठ वगैरे आणि साबुदाणा देखील घेतला। आता साबुदाणा मी कमी घेतला आहे, कारण ऑलरेडी 2-3 किलो साबुदाणा मिस्टरांनी येताना घेऊन आलेले होते, त्यामुळे मग मी किराण्यामध्ये 1च किलो घेतला, नाहीतर मग मला इथे घ्यायलाच लागला असता। त्यानंतर मग मठाची डाळ वगैरे घेतली आणि हा चहा पावडरचा पुडा मी घेते। शक्यतो आता मी एवढ्यामध्ये 1 किलोचंच पॅकेट घेत असते, कारण चहा आहे ना आमच्या घरामध्ये खूप कडक आणि फक्कड चहा लागतो प्यायला सर्वांना, आणि माझ्याच हातचा, त्यामुळे मग चहा पावडरचं प्रमाण देखील जास्ती लागतं। आणि पहिले कसं 1 पॅकेट नेलं तर ते खूप दिवस जायचं, कारण आम्ही जास्ती काही चहा पित नव्हतो, पण सध्याच्या कंडिशनला आता सर्वांनाच इतका चहा आवडायला लागलाय, सगळे चहा प्रेमी झाले असं म्हटलं तरी चालेल। त्यामुळे मग चहा हा 3-4 टाईम तरी बनतो, त्यामुळे मग मोठंच पॅकेट घेते, जेणेकरून 1-1.5 महिन्याच्या वरती मग मला हे जातं। तसं बघायला गेलं तर माझं मंथली किराणा मी करत असते, पण एका महिन्यापेक्षा जास्ती, म्हणजे 1.5 कधी 2 महिने होतात, तर तेवढा मला पुष्कळ होऊन जातो, भरपूर होऊन जातो। 1 महिन्याचा किराणा 2 महिन्यापर्यंत
वापरला जातो, कारण क्वांटिटी कमी जास्त होत असते. कधी कधी घरात पण काही वस्तू शिल्लक असतात आणि त्या मेजरमेंटनुसारच मग मी किराणा यादी बनवत असते. त्यामुळे मग 2 महिने तर मला किराणा घ्यायला यायचं. आता टेन्शन नाही उरलं. त्यानंतर बेसिक आपल्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकालाच लागतात, प्रत्येकाच्या घरातल्या किराणा बाजारामध्ये त्याचं असतंच. म्हणजे कोलगेट झाली किंवा साबण झाला, कपड्यांचा, भांड्यांचा किंवा आंघोळीचा, तर ते सर्व घेतलं. आणि जसं मी तुम्हाला बोलले की मी मोती साबण पहिले आम्ही सर्व यूज करायचो, पण मध्यंतरी तो स्टॉकमधून जरासा कमी झालेला होता, त्यामुळे मग मला तो मिळत नव्हता. आणि इथे मग मला तो आता खूप सर्व प्रमाणात दिसतोय, त्यामुळे मग मी घेऊन आले. याआधी देखील मी एक घेऊन आलेली होते, पण मग आत्ता पुन्हा एक घेतला. 2 साबण घेतले. त्यानंतर वॉशिंगसाठी इथे मी भांड्यांचे साबण वगैरे घेते आणि मशीनसाठी मी लिक्विड घेतलेले होते 2. आणि कधी कधी मी हँडवॉश देखील करते कपडे, त्यामुळे मग निरमा पावडरची गरज पडते. आणि कधी कधी इतर दुसऱ्या कामासाठी देखील निरमा वगैरे लागतो, त्यामुळे मग एक्स्ट्रा मी अर्धा किलोचं एक पॅकेट निरमाचं घेतलंय सोबत. त्यानंतर आता इकडे वरती हे जे सेक्शन आहे, तर इकडे सर्व मसाले वगैरे आहेत. तर जे काही फोडणीसाठीचे पदार्थ म्हणजे जिरे, मोहरी, हिंग, काही मसाले असतात जे आपण कधी काही रेसिपी वगैरे बनवली तर त्यासाठी 10-5 रुपयाचे पॅकेट्स आणायचे, तर मी ते स्टोअर करून ठेवत असते घरामध्ये. म्हणजे जेव्हा केव्हा एखादी रेसिपी वगैरे बनवायची असली तर मग घरामध्ये ऑलरेडी अवेलेबल जर असली ती वस्तू, तर ऐनवेळी धावपळ होत नाही किंवा मग ऐनवेळी दुकानात जाऊन आणायची गरज पडत नाही. आणि ते पुरत देखील नाही. छोटे छोटे पॅकेट्स आपण घेऊन येतो तर ते परवडतही नाही आणि पुरत देखील नाही. त्यामुळे मग मला शक्यतो एकदा जर मी किराणा केला तर मध्ये पुन्हा दुकानात जाऊन काही 5-10 रुपयाचं हे घेऊन ये ते घेऊन ये असं करायची गरजच येत नाही, कारण सर्व मग वस्तू माझ्याकडे घरात अवेलेबल असतात. भले मग किती जरी ऐन वेळेवरती कसला जरी बेत बनवायचा ठरला किंवा कसलं जरी रेसिपी बनवायचा प्लॅन झाला तर सर्व काही घरात अवेलेबल असतं. त्यामुळे मग इकडं तिकडं शोधायची, बघायची, आणायची गरज पडत नाही. तर हे जे सेक्शन आहे वरती, तर इथे सर्व मसाले आहेत. आणि जसं की मी तुम्हाला बोलले की मला खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स त्यासाठी मी इथे घेतले. ऑलरेडी घरात देखील ड्रायफ्रूट्स होते भरपूर आणि मी प्रत्येक महिन्याच्या किराण्यामध्ये देखील 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असं ड्रायफ्रूट घेऊन जातच असते, कारण कधी कधी काही गोड बनवते, खीर किंवा मग शिरा वगैरे, तर त्यामध्ये मी आवर्जून ड्रायफ्रूट टाकत असते. त्यामुळे मग स्टॉकमध्ये असतातच. घरात देखील बर्नीमध्ये शिल्लक होते आणि एक पॅकेट देखील असंच पडून होतं, तरी पण मी इथे घेतले. पावशर घेतले असतील, कारण लाडूसाठी सुद्धा लागतील आणि घरामध्ये देखील लागतातच. कधी कधी मुलं येता जाता खातात, कधी कधी माऊ देखील सकाळी तिला शाळा असते त्यावेळी ती कधी कधी दूध चहा वगैरे घेऊन जात नाही, तर मग 4-5 असे तिला काजू बदाम दिले तर ती मग जाताना व्हॅनमध्ये खाते जाता जाता. त्यामुळे मग ते लागतातच, त्या वस्तू मी घेतच असते. इथे मी खारीक घेते. आता काळी खारीक घेते मी 1 किलो लाडूसाठी. त्यानंतर काही खडे मसाले आहेत, म्हणजे जे काही संपलेले होते, लवंग मिरे वगैरे, तर माझ्याकडे लवंग मिरे देखील स्टॉकमध्ये असतातच घरात, पण सध्या मिरे वगैरे नव्हते, संपलेले होते, मग ते घेतले. त्यानंतर इथे लाडूसाठीचा डिंक वगैरे घेतला. आणि कधी कधी मुलांना, म्हणजे मुलांना नाही म्हणता येणार, माझ्या मुलांना असं तळलेले पदार्थ वगैरे जास्त काही मी खाऊ घालत नाही घरात, म्हणजे चिप्स वगैरे, पोंगे वगैरे जे असतात, तर ते मी शक्यतो तळण्याचे पदार्थ मी नाहीच बनवत. पण मी आत्ता ह्या बाजारामध्ये एक पॅकेट पोंगे जे असतात छोटे छोटे ते घेतले. कधीतरी म्हटलं आपल्याला देखील क्रेविंग होते की असं खाऊशी वाटतं, तर मग घरात असलं तर लगेचच्या लगेच बनवता येतं. त्यामुळे मग मी इथे एक पॅकेट ते छोटे छोटे पोंगे असतात त्याचे घेतले. त्यानंतर मग इथे मी चाट मसाला वगैरे घेतला, कारण कधी कधी काही सॅलड वगैरे बनवलं किंवा आलू पराठा बनवला, चटपटीत एखादा काही पदार्थ बनवला, तर त्यामध्ये मग मी हा चाट मसाला टाकत असते. आणि पॅकिंगचे 2-3च मसाले मी वापरते, ज्यामध्ये आहे काश्मीरी मिरची पावडर, एव्हरेस्टची म्हणा, किंवा मग
अंबारीची किंवा मग कांदा लसूण मसाला, हे 2-3 मसाले जे आहेत ते मी आवर्जून घेतच असते, कारण त्याने देखील भाजीची चव छान होते, तरी येते भाजीला. आणि हे 2-3 मसाले जर मी भाजीत वापरले नाही तर ती मला भाजी स्वतःला खाऊशीच वाटत नाही. त्यामुळे मग मी हे 2-3 पॅकिंगचे मसाले मी वापरतेच. घरातले देखील मसाले असतातच. त्यानंतर मग इथे बाजरी, सोयाबीन वगैरे घेतलं, तूप घेतलं, कारण घरी देखील मी तूप बनवत असते आणि ते थोडंसंच तूप होतं आणि लाडूसाठी तूप लागणार होतं. त्यामुळे मग इथे 1 किलोचा तुपाचा डब्बा घेतला आणि इथे माझा सर्व किराणा ऑलमोस्ट घेऊनच झालेला होता. त्यानंतर मग आम्ही हे खाऊचे पदार्थ घ्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये मग प्रत्येक जे त्याच्या आवडीचं बिस्किट घेत होतं. आणि मग इथे मला हा नफीस टोस्टचं पॅकेट दिसलं, जे मी लहानपणापासून खात आले हे टोस्ट आणि मला खूप आवडतात, खूप छान चव असते याची. त्यामुळे मग त्यातलं मोठं पॅकेट घेतलं मी टोस्टचं. बरं असतं कधी कधी चहासोबत वगैरे खायला. तर इथे टोस्ट वगैरे घेऊन झाले माझे आणि तिथेच मला एक नवीनच बिस्किट दिसलं, ज्यामध्ये ओवा आणि जिरा होता. तर नवीनच वाटलं मला हे, म्हटलं चला एक पॅकेट यातलं देखील घेऊन बघूया टेस्टसाठी कसं आहे कसं नाही म्हणून. आणि एक नवीन पार्लेजीचं बिस्किट आहे जे डार्क चॉकलेटमध्ये आहे, ते देखील घेतलं. त्यानंतर मग इथे मुलांचा पावडरचा डब्बा संपत आलेला होता, मग म्हटलं चला आलोच आहे तर तो देखील घेऊया. आम्ही सर्व घरामध्ये हाच पावडर वापरतो, वेगळा असा काही कोणी प्रत्येकासाठी सेपरेट वगैरे पावडरचा डब्बा नसतो. त्यामुळे मग हा बेबी पावडर आहे, सर्वच जण वापरतात. त्यानंतर मग मी इथे घेतलं हे पीनट बटर, सर्वांनाच आवडतं घरामध्ये. कधी कधी मुलं ब्रेडला वगैरे किंवा चपातीला वगैरे लावून खातात आणि शुभमला देखील आवडतं. मी मोठं पॅकेट बघत होते पण मग नव्हतं, छोटा डब्बा होता. त्यानंतर सुरती फरसाण घेतलं, तर ते देखील लागतच असतं कारण मुलांना क्लासेस वगैरे असतात एक्स्ट्राचे, त्यामुळे मग देत असते मी डब्यामध्ये. तर सर्व वस्तू बिल करण्यासाठी काउंटरला आणल्या आणि बिल तुम्ही बघू शकता, एवढी मोठी लिस्ट माझ्या हातामध्ये आहे. तर बघू शकता अमाऊंट किती झाली आहे. तर सर्व किराणा वगैरे गोण्यांमध्ये पॅक केला आणि मग घरी गेलो. तर फायनली ग्रॉसरी शॉपिंग झाली, महिन्याचं किराणा घेऊन आले मी. घरी आले, कपडे वगैरे चेंज केले, आता किराणा भरून ठेवते. तर बघा ह्या 2 पिशव्या आणि इकडे ही एक गोणी आहे. तर एवढं मटेरियल झाले आणि प्राईस तर बघितली, म्हणजे हिशोब तर बघितलाच तुम्ही की किती पैसे लागले. तर होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ बघत राहा. तर बाय.